नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत समास चॅप्टर. आय होप की हा चॅप्टर एका लेक्चरमध्ये होऊन जाईल. आणि याच्यात जर काही तुम्हाला डाऊट असला तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवर डाऊट विचारू शकता. मी त्याचा उत्तर देईल तुमचं काही डाऊट असेल त्याचं. तर चला बघू. आज पहिला समास. समास म्हणजे काय? आता आपण आधी बघितली संधी. संधीत काय होते? दोन शब्द असतात, ते दोन मिळून एक शब्द तयार होत आहे, त्याला संधी म्हणतात. संधी विग्रह आणि संधी असं होतं ना. तर दोन शब्द वेगवेगळे असले म्हणजे संधी विग्रह, आणि ती एक झालं की म्हणजे संधी. तर दोन शब्द मिळून बनते ते संधी झालं. समास पण तसंच आहे, पण याच्यात काय होते? एका सेंटेन्सचा एक शब्द तयार होतो. म्हणजे आता उदाहरणासाठी घेतला आपण तर चोर भयभीत झाले, तर चोरात भयम एकच शब्द झाला. पुरा सेंटेन्सचा एक शब्द झाला, चोरात भयम. तर तसं समासमध्ये सेंटेन्सचा एक शब्द तयार होते. तर मग समासचे चार प्रकार पडतात. तर पहिला कोणता आहे? अव्ययीभाव समास. दुसरा कोणता आहे? तत्पुरुष समास. तत्पुरुष समासचे दोन प्रकार पडतात, समाधिकरण, व्याधिकरण. समाधिकरण म्हणजे विभक्ती तत्पुरुष. याच्यात आता विभक्तीनुसार समास येतात, जसे की द्वितीय समास, द्वितीय तत्पुरुष समास, तृतीय तत्पुरुष समास, चतुर्थी तत्पुरुष समास, असे 6 प्रकार येतात. फक्त प्रथम नाही येत. प्रथम विभक्ती नाही येत, द्वितीयपासून येते. द्वितीयपासून सप्तमीपर्यंत असे 6 समाधिकरण तत्पुरुष समास येतात. आणि व्याधिकरण समास. व्याधिकरण समासमध्ये येते द्विगु समास, नय्य समास आणि कर्मधारय समास. आधी आपण सगळे प्रकार समजून घेऊ, नंतर सगळे एक्सप्लेन करतो. तर तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासचे पण 3 प्रकार पडतात: इतर समास, समाहार द्वंद्व समास, एकशेष द्वंद्व समास. हे 3 प्रकार पडले. आणि चौथा प्रकार, समासचा चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. असे हे झाले 4 प्रकार समासची. सर्व आपण बघू. सर्वात आधी आहे अव्ययीभाव समास. तर अव्ययीभाव समास आहे हे कसं ओळखायचं? तर पूर्वपद प्रधान होगा, म्हणजे पूर्वपद प्रधान असेल, श्रेष्ठ असेल. पूर्वपद अव्यय होगा, म्हणजे पहिलं पद अव्यय. पूर्वपद म्हणजे काय? जे पहिला शब्द आहे तो पूर्वपद, जो दुसरा शब्द आहे तो उत्तरपद. म्हणजे आता इथं अधिहरी आहे, अधिहरी, तर अधि पूर्वपद झाला आणि हरी हे झाला उत्तरपद. तर मग याच्यात काय दिलं आहे? पूर्वपद अव्यय होगा. आता आपण अव्यय तर माहीतच असेल तुम्हाला की अधि, उप, सु, दूर, निर, दुस हे सगळे अव्यय आहेत. तर मग उत्तरपदी अव्यय असेल तर अव्ययीभाव समास. आणि समासिक पद, आता 2 पद राहतात, समासिक पद, विग्रह पद. म्हणजे विग्रह म्हणजे ते जे सेंटेन्स आहे ते वेगळं केलं तर ते विग्रह पद झालं, आणि समास झालेला आहे. आता हे अधिहरी हा समासिक पद आहे, आणि हरव इति हा विग्रह झाला ना, तर विग्रह पद आहे. तर मग याच्यात काय दिलं आहे? समासिक पद अव्यय होगा, म्हणजे समासिक पदात अव्यय असेल, विग्रह पदात अव्यय नसेल, समासिक पदात अव्यय असेल. आणि समासिक पद नपुसलिंगी एकवचन असेल. हे नपुसलिंगी एकवचन असायला पाहिजे. याच्यात एकवचनच असेल आणि नपुसलिंगी. आता उदाहरण दिलं आहे यथाशक्ती. तर आता तुम्हाला एक पाठ करावं लागेल. याच्यात पाठच करायचा आहे की यथा जर आलं तर अनतिक्रम्य लिहावं लागेल. हे पूर्वपद आहे, पण विग्रह करताना उत्तरपदात लिहावं लागेल अनतिक्रम्य. आणि शक्तीचं षष्टी विभक्ती होईल, षष्टी विभक्ती एकवचन, शक्तिम. यथा शक्तिम अनतिक्रम्य. आता पुढे 2-3 उदाहरण बघितल्यावर समजेनच. तर दुसरं एक्झाम्पल आहे अधिहरी. तर याच्यात लागली सप्तमी, कारण की इथं आता बघा आपण हे दिलेलं आहे, कोणत्या अव्ययासाठी काय होईल हे दिलेलं आहे. तर अधि अव्यय असलं तर सप्तमी विभक्ती लागेल त्या शब्दाची. म्हणजे हरी आहे ना, तर त्याचं हरीचं सप्तमी करावं लागेल, आणि लागेल इति लावा लागेल. अधिच्या जागी इति. उत्तरपदी पण आधी पूर्वपदी होतं, तर उत्तरपदी इति लावा लागेल. जर कोणताही शब्द आला आणि त्याच्यात जर तुम्हाला अधि दिसलं आणि तुम्हाला समजलं की अव्ययीभाव समास आहे, तर मग अधिच्या जागी इति करावं लागते. अधि काढून टाकायचा आणि इति करायचा, तो कुठं उत्तरपदी लिहायचा. आणि जो शब्द आहे हरी त्याचं सप्तमी विभक्ती करावं लागेल. हे झालं अव्ययीभाव समास. तर आता इथं अव्यय दिला आहे, जे इम्पॉर्टंट अव्यय आहे त्याचं हे दिलेलं आहे काय होईल. उप अव्यय आलं तर त्याचं समीपम होते, समीपम. आणि शब्दाचा षष्टी विभक्ती. आता अधि अव्यय आहे याच्यात सप्तमी विभक्ती होती, बाकी सगळ्या याच्यात षष्टी, जवळपास सगळ्याच याच्यात षष्टी विभक्ती होती, म्हणून षष्टी विभक्ती करून टाकायचं. फक्त अधि आलं तर एवढं आठवण ठेवायचं की सप्तमी विभक्ती होती.
आणि इथं दिला एक यथा आलं तर अनतिक्रम्य होते आणि शब्दाचं षष्टी होती. इथं पण यथा पण आलं तर षष्टी विभक्ती होती. फक्त अधि आलं की सप्तमी विभक्ती होती. आता इथं पण अधि अध्यात्मम याची तर संधी केली तर अधि आत्मम होती. तर मग आत्मनी इति याचं सप्तमी झालं, आत्मचं सप्तमी केलं आणि अधिचं इति केलं. ते उत्तरपदी लिहायचं. याच्यात विग्रह करताना उत्तरपदी लिहायचं आणि समासिक पद असलं तर पूर्वपदी अव्यय येते. पूर्वपदी अव्यय आलं म्हणजे अव्ययीभाव समास आहे हेच ओळखून घ्यायचं. तर उपअव्ययासाठी समीपम षष्टी विभक्ती करायचं, शब्दाची षष्टी विभक्ती. सुअव्यय आलं तर समृद्धी आणि षष्टी विभक्ती शब्दाची. दूर आलं तर दूर काढून टाकायचं आणि त्र्युद्धी करायचं, शब्दाची षष्टी विभक्ती. नीर आलं तर नीराचा अभाव करायचं, षष्टी विभक्ती. अति आलं तर अत्य षष्टी विभक्ती. अनु आलं तर पश्चात करायचं, षष्टी विभक्ती. इति आलं तर शब्दस्य करायचं, शब्दस्य प्रकाशः हे करायचं. प्रति आलं तर डबल करायचं. म्हणजे आता इथं समजा प्रतिहरी आलं तर प्रतिहरीचं काय होईल, हरी हरी असं करून टाकायचं. इथं मी फॉर एक्झाम्पल घेतलं. पण जर अति आलं तर तो शब्द 2 वेळा लिहून टाकायचा आणि षष्टीमध्ये करायचं, षष्टी विभक्ती. स आलं तर युगपत, सह आलं तर तृतीय विभक्ती होईल पण युगपतच. स आलं तर युगपत पण षष्टी विभक्ती आणि सह आलं तर तृतीय विभक्ती युगपतच. आता हे झालं अव्ययीभाव समास. अव्ययीभावचे समास तुम्ही आणखी बघून घ्या. आता आपण बघू पुढचा समास, तो आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासचे आपण 2 प्रकार बघितले होते, समाधिकरण आणि व्याधिकरण. समाधिकरणलाच विभक्ती तत्पुरुष असे म्हणतात कारण की याच्यात सगळ्या विभक्त्या येतात. तर त्यातला पहिला आहे द्वितीया तत्पुरुष समास. द्वितीया तत्पुरुष समास तर हा खूप सोपी आहे. विभक्ती तत्पुरुष खूप सोपी आहे, ओळखायला पण सोपी आहे. तर द्वितीय तत्पुरुष समास कसं काय ओळखसान तुम्ही, तर आता इथं शब्द दिलेले आहेत. श्रीत, अतीत, पतित, गत, अत्यस्त, प्राप्त, आपन्न, बुभुक्षु, इत्यादी. तर श्रीत, अतीत, पतित, गत, अत्यस्त, प्राप्त, आपन्न, बुभुक्षु एवढे शब्द तुम्हाला पाठच करायचे आहेत. आणि या इतक्या शब्दांपैकी एक शब्द दिसला, कोणताही एक शब्द दिसला तर समजून घ्यायचा द्वितीय तत्पुरुष समास आहे. तर आता उदाहरणासाठी हे बघा, वैद्यश्रितः, वैद्यश्रितः तर वैद्य आश्रितः. आता आश्रित शब्द आहे का याच्यात, हा श्रित, वैद्य आणि श्रित. श्रित आला म्हणजे द्वितीय तत्पुरुष समास. तर याचं काय करायचं, वैद्याचं द्वितीय एकवचन करायचं, द्वितीय एकवचन करायचं आणि श्रित जसा तसा लिहायचं. यापैकी जो शब्द आहे तो जसा तसा लिहून टाकायचा आणि त्याच्या आधी जो शब्द आहे तो द्वितीय करायचा, द्वितीय विभक्ती करायचा. तर आता वैद्याचं द्वितीय विभक्ती वैद्यम आणि श्रित जसा तसा. आता शोकागतः, गत आहे का, गत. तर मग शोकचं द्वितीय विभक्ती करायचं, शोकम आणि गत जसा तसा. भया अपन्नः, भया अपन्नः. आता भया आपन्नः, आपन्न आहे तर आपन्न जसा तसा आणि भयाचं भयम, भयचं भयम द्वितीय विभक्ती. हे झालं आता द्वितीय तत्पुरुष समास. आता आपण बघू तृतीय तत्पुरुष समास. तृतीय तत्पुरुष समासमध्ये काय आहे, तृतीयामध्ये पूर्व, सदृश, सम, उनार्थ, कलह, मिश्र, समिश्र हे शब्द जर आले समासिक पदात, हे एवढे शब्द दिसले तर समजून घ्यायचं तृतीय तत्पुरुष समास आहे. तर उदाहरणासाठी आपण बघू मानसपूर्व, मानसपूर्व, पूर्व शब्द, पूर्व शब्द आहे. उत्तरपदी यापैकी कोणताही शब्द आला तर तृतीय तत्पुरुष. मानसपूर्व, पूर्व आला, पूर्व जसा तसा लिहिला आणि माणसाचं माणसेनं तृतीय विभक्ती केली, तृतीय तत्पुरुष आहे ना. आता आपण हे शब्द आले, हे या शब्दापैकी एक आला उत्तरपदी शब्द तर समजलं तृतीय विभक्ती आहे. तर मग त्या शब्दाचा तृतीय विभक्ती आहे तर त्या शब्दाचा तृतीय विभक्ती करायचा. तृतीय तत्पुरुष आहे समास समजलं तर त्या माणसं म्हणजे त्यात जो शब्द आहे त्याचा तृतीय विभक्ती केली आणि हा पुढचा जसा तसा लिहून टाकायचा. इथं हे असं असेल, माणसं पूर्व, पूर्व जसा तसा लिहिला, माणसं माणसेनं तृतीय विभक्तीला. मातृ सदृश, सदृश शब्द आला तर मातृचं मात्रा तृतीय विभक्ती, मातृचं तृतीय मात्रा होती आणि सदृश जसा तसा. माशोनम, माशोनम इथं उनम याचं काय म्हणतात त्याला संधी केली तर इथं उनम येते, माश उनम. तर उनम शब्द आहे ना, उनार्थ,
ऊनम लिहायचा राहिला असेल, ऊनम पण आहे. ऊनम जसा तसा लिहिला आणि माशचा तृतीया माशेण. तर आता चतुर्थी विभक्ती. चतुर्थीमध्ये काय आहे, तदर्थ, अर्थ, बली, हित, सुख, रक्षित हे शब्द जर आले तर चतुर्थी तत्पुरुष समास ओळखायचा आणि त्यात जो शब्द आहे त्याचा चतुर्थी विभक्ती करायची. रुग्ण आहे, आता इथं रुग्णार्थ म्हणजे रुग्ण अर्थ, अर्थ हा शब्द आला तर अर्थ जसं ही रुग्णार्थचं एक्सेप्शन आहे फक्त थोडं. अर्थ जर शब्द आला तर अयम इति करायचं, रुग्णाचं चतुर्थी विभक्ती करायचं, रुग्णाय अयम इति. फक्त अर्थचंच येत काही एक्सेप्शन आहे. बाकी दुसरं बघू, रुग्णहितम. रुग्णहितम, आता हित शब्द आला तर रुग्णाचं चतुर्थी विभक्ती केली तर रुग्णाय आणि हितम जसा तसा. रुग्ण सुखम, सुख शब्द आला तर सुखम जसा तसा आणि रुग्णाचं रुग्णाय. काकबली, बली शब्द आला, हा बली शब्द आला तर बली जसा तसा लिहिला आणि काकाचं चतुर्थी विभक्ती केली, काकाय बली. तुमच्या याच्यासाठी हे समास करण्यासाठी विभक्ती चांगली पाठ झालेली पाहिजे. सगळ्या शब्दाची शब्दरूप पाठ करणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला समास सोडवता येईल. आता पंचमी विभक्ती बघा. पंचमी विभक्तीमध्ये काय येते, भय, भीत, भीती, भी, अपेत, आपोढ, मुक्त, पतित, अपत्र. भिणारे शब्द जे येतात पंचमीमध्ये येतात, मोस्ट इम्पॉर्टंट हेच येऊ शकतात. भय, भीती, भीती, भय, भीत, भीती, भी या चारपैकीच येतात मोस्ट करून पेपरात. तर एवढे ध्यान ठेवा तुम्ही की हे जर शब्द आले तर पंचमी तत्पुरुष समास ओळखायचा आणि त्यात जो शब्द आहे त्याचं पंचमी विभक्ती करायची. आता रोगचं रोगात केलं आणि भयम जसा तसा. रोग, भीती याचं रोगात केलं पंचमी विभक्ती आणि भीती जसा तसा. रोग, भीत, रोग रोगात केलं पंचमी विभक्ती आणि भीत जसा तसा लिहून टाकला. आता षष्टी तत्पुरुष बघू. षष्टी तत्पुरुषमध्ये काय असते, रिलेशन. एखाद्या शब्दाचं रिलेशन दिलेलं आहे, जसे की आता वैद्य सखा म्हणजे वैद्याचा सखा, हे रिलेशन दिलं ना, वैद्याचा सखा, तर मग समजून जायचं षष्टी तत्पुरुष आहे. तर मग वैद्याचं काय करायचं, षष्टी विभक्ती करायचं आणि सखा जसा तसा लिहून टाकायचं, वैद्यस्य सखा. वैद्य वचनम म्हणजे वैद्याचे वचन. आता वैद्यासोबत रिलेशन आलं ना वचनचं, तर मग रिलेशन असलं तर षष्टी तत्पुरुष ओळखायचा, वैद्य वचनम, वैद्यस्य वचनम. वैद्याचं षष्टी विभक्ती केली वैद्यस्य आणि वचनम जसा तसा लिहून टाकला. आता पुढचं आहे सप्तमी तत्पुरुष. सप्तमी तत्पुरुष ओळखायचं कसं तर शोंड, धूर्त, प्रवीण, उत्तर, कुशल. हे कुशल आहे. शोंड, धूर्त, प्रवीण, उत्तर, कुशल, निपुण, सिद्ध, शुष्क, पक्व यापैकी कोणताही शब्द आला उत्तरपदी तर ते सप्तमी तत्पुरुष समास ओळखायचा. आणि सप्तमी तत्पुरुष समास असला की त्याचा विग्रह करण्यासाठी काय करायचं, त्यात जो शब्द पूर्वपदी आहे, पूर्वपदी जो शब्द आहे त्याचं सप्तमी विभक्ती करून टाकायचा आणि यापैकी जो शब्द आला तो जसा तसा लिहून टाकायचा, ज्या विभक्तीत आहे तसा तसा. तर आता इथं लिहिला कार्यकुशल म्हणजे जो कार्यात कुशल असतो, कार्यकुशल लिहिला आहे. तर मग आता उत्तरपदी कार्य शब्द आहे, कार्याचा सप्तमी करायचा, मग सप्तमी विभक्ती कार्यशु आणि कुशल जसा तसा. व्यवहारे धूर्त, व्यवहार धूर्त होतं हे, तर मग व्यवहार हे झालं सप्तमी आणि धूर्त जसा तसा. आणखी एक आहे निदान कुशल. आता पूर्वपदी निदान आहे तर निदानचं निदानही केलं सप्तमी विभक्ती आणि कुशल जसा तसा कुशल लिहून टाकला. आता हे झाली तत्पुरुष समास. तत्पुरुष समासमधला आता झाली विभक्ती तत्पुरुष म्हणजे समाधिकरण. समाधिकरण हा एक प्रकार झाला. आता दुसरा प्रकार आहे व्याधिकरण. आता हे बघा व्याधिकरणमध्ये कोणते 3 प्रकार येतात, द्विगु समास. हे बघा द्विगु समास, नय्य समास आणि हा कर्मधारय समास 3 येतात. आता एक एक बघू यातला. द्विगु समास. द्विगु समासमध्ये काय येते, फर्स्ट म्हणजे पूर्वपदी नंबर येते, नंबर दिलेला असला तर ते द्विगु समास ओळखायचा. जसं की उदाहरणावरून समजू आपण त्रिफला. आता त्रि म्हणजे 3, पूर्वपदी काय आला, त्रि म्हणजे 3 नंबर आला पूर्वपदी, तर हा द्विगु समास झाला. तर त्रिफला. आता याचा विग्रह कसा करायचा तर त्रयाणाम फलानाम समाहार असंच करायचं सगळ्याचं, त्रयाणाम फलानाम समाहार. दुसरं बघू पंचकर्म. पूर्वपदी पंच म्हणजे 5 नंबर आला आणि कर्म, तर मग पंचानाम कर्माणाम समाहार, पंचानाम कर्माणाम समाहार. आता द्विगुण.
पूर्वपदी दोन, द्वि म्हणजे दोन, दोन नंबर आला, द्विगुण, द्वितीयानाम गुणानाम समाहार असंच करायचं सगळ्याचं. द्वितीयानाम पंचानाम त्रयाणाम त्रयाणाम फलानाम समाहार, समाहार कॉमन आहे सगळ्याला लावायचं आणि ही त्रयाणाम पंचनाम द्वितीयानाम असं करून टाकायचं. हा झाला आता द्विगु समास. द्विगु समास सोपीच आहे. नय्य समास त्यापेक्षा सोपी आहे. नय्य समास म्हणजे काय आहे, न टर्न्स इंटू अ ऑर अन. म्हणजे तुम्हाला जर सामासिक पद दिला आणि त्याच्यात अ किंवा अन दिसलं तर समजून जायचं नय्य समास आहे. आणि त्याच्यात करायसाठी म्हणजे काय आहे, एक दोन प्रकार आहेत, दोन प्रकारे करू शकता. आता अपुत्र, अ आला म्हणजे नय्य समास, तर मग अपुत्रचं असं पण लिहू शकता तुम्ही, अविद्यमान पुत्र यस्य सह. पण हे डिफिकल्ट आहे, तर तुम्ही सोपी पद्धत ही पण लिहू शकता की अपुत्र आहे तर याच्या पुढे डायरेक्ट लिहून टाकायचं न पुत्र, न अच्या जागी न करून टाकायचा. अ किंवा अन आलं तर नय्य समास करायचा आणि अ किंवा अन याच्या जागी डायरेक्ट न लिहून टाकायचा. आता इथं बघा, अवैद्य आहे तर अच्या जागी न केला, न वैद्य. अभेषज आहे तर न भेषज. ही सोपी पद्धत आहे, हेच केली तर मार्क भेटून जातात पुरेपूर. आता कर्मधारय समास. आता कर्मधारय समासमध्ये काय असते की विशेषण विशेष्य असते. म्हणजे एकाचं काहीतरी विशिष्ट कार्य विशेषण सांगणारं असलं तर विशेषण सांगणारं एकाच शब्दात एखादा व्यक्ती आणि त्याचं विशेषण सांगणारं असलं तर त्याला कर्मधारय समास म्हणायचं. उदाहरणासाठी बघू आपण, दीर्घ वृक्ष. आता वृक्ष दीर्घ आहे हे याचं विशेषण आलं ना दीर्घ, मग हा कर्मधारय समास ओळखायचा आणि त्याचं काय करता याचं दीर्घा वृक्षा, दोन्हीचे समान विभक्ती करून टाकायचं. आता वृक्षाची जी विभक्ती दिली आहे ते दीर्घाची बी करून टाकायचं, दीर्घा वृक्ष. आता दुसरं बघू, नीलोत्पलह. उत्पलह हे फळ आहे, उत्पल हे फळ आहे आणि नील म्हणजे नीलम, निळ्या कलरचं फळ आहे. तर मग फळाचं विशेषण सांगितलं त्यानं की निळा आहे म्हणून, तर ते झालं नीलोत्पलह. नीलोत्पलमचं मग आता नीलम प्लस उत्पलम हे झालं कर्मधारय समास. तर पुढचा आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासमध्ये आपण तीन प्रकार बघितले होते, इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास आणि एकशेष द्वंद्व समास, असे तीन प्रकार आहेत. तर पहिलं बघू आपण इतरेतर द्वंद्व समास. याच्यात काय असेल, बोथ हॅव इंडिपेंडंट मिनिंग. म्हणजे दोन किंवा तीन शब्द असतील आणि त्यांचे वेगवेगळे मिनिंग असतील, काही रिलेशन नसेल आपापसात, असे झालं इतरेतर द्वंद्व समास. तर उदाहरणासाठी बघू आपण, दोष धातू मल. दोष धातू मल यांचं तिन्हीत काही संबंध नाही, तर दोष वेगळा आहे, धातू वेगळा आहे, मल वेगळा आहे. तर मग आता याचं समास विग्रह करायचा असला तर कसं करायचं, तर दोष च धातू च मल च, बस एवढंच करून टाकायचं. दोष हा च मला धातव च मला च लावून टाकायचा बस. आता इथं जी विभक्ती दिलं आहे तीच या सगळ्यांना विभक्ती लावून टाकायची, म्हणून दोष हा च धातव च मला च. धर्म अर्थ काम मोक्ष. आता धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही शब्द वेगवेगळे आहेत, म्हणजे त्यांचं आपसात काही मिनिंग नाही. तर धर्मश्च अर्थश्च कामश्च मोक्षश्च. माता पितरौ, माता च पिता च, असं फक्त दोन शब्द किंवा तीन चार शब्द दिलेले आहेत, त्याच्या पुढे च लावून टाकायचं. इतरेतर द्वंद्व समास. आता समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास काय असेल, ओनली वन हॅव इंडिपेंडंट मिनिंग. एकाचाच इंडिपेंडंट मिनिंग असेल, दुसरा त्याला फक्त असं प्रत्यय लावल्यासारखं असेल. तर अहोरात्रम, रात्रम आहे, रात्र आहे आता इथं, तर अहोरात्रम. तर अहोश्च रात्रीश्च, इथं पण चच लावावं लागते बस. फक्त समाहार द्वंद्व समास प्रकार बदलते, बाकी करायचं तेच आहे. पाणी पादम, पाणीच पादौ च. आहार निद्रा भयम, आहारश्च निद्राच भयम च. आहारश्च आहे, आहारश्च निद्राच भयम च, याच्यात बी चच लावावं लागते फक्त. आता विशेष द्वंद्व समास. विशेष द्वंद्व समासमध्ये काय असेल की दोन शब्द असेल पण त्या दोनमधला एकच शब्द निवडून समास केलेला असेल, असं. जसं की आता इथं काय लिहिलं, ओनली वन वर्ड इज लेफ्ट इन द फायनल कंपाऊंड वर्ड. म्हणजे जो समासिक पद असेल त्याच्यात फक्त दोन शब्दाचा एकच शब्द ठेवलेला असेल, एक कॅन्सल करेल असेल. तर याच्यात बघा आता पितरौ, पितरौ शब्दात माता पण येते आणि पिता पण येते, दोन्ही शब्द येतात. तर मग त्याचं कसं केलेलं आहे, माताच पिताच. आता पितरौ शब्द आला तुम्हाला तर समजून जायचं की याच्यात माता आणि पिता दोन्ही शब्द आलेले. तर मग एकशेष द्वंद्व समास ओळखायचा आणि काय करायचं, माताच पिताच.
आता भ्रातरव, भ्राता म्हणजे भाऊ, आणि याच्यात भ्रातरव झालं म्हणजे याच्यात भाऊ बहीण दोन्ही शब्द आलेले आहे. तर मग भगिनीच भ्राता च. मग हरिहरव, हरिच हरव हरच. शिवकेशव, शिव च केशव च. आता याच्यात दोन्ही शब्द आलेले आहे, याच्यात पण दोन्ही शब्द आले, पण याच्यात एकच शब्द आला. तर हे हरिहरव आला, त्याच्यावरून समजून जायचं एकशेष द्वंद्व समास आहे. आता हे झालं द्वंद्व समास. याच्यात तर फक्त चच लावावं लागते. द्वंद्व समासमध्ये च, दोन शब्द दिसले म्हणजे च लावायचा. आता पुढचा आहे बहुव्रीही समास. शेवटचा समास आहे बहुव्रीही समास. तर याचा समास कसा असते, तर शब्दात नसलेल्या व्यक्तीचे वर्णन करतो. म्हणजे एक शब्द आहे जो समासासाठी शब्द आहे, त्याच्यात तो शब्द नाही पण त्याचं वर्णन केलेलं आहे, एखादा व्यक्ती आहे त्याचं वर्णन केलेलं आहे, तर त्याला म्हणतात बहुव्रीही समास. आता उदाहरणावरून समजेन तुम्हाला. लंबोदर, लंबोदरचा अर्थ काय होते की ज्याचे उदर लंब आहे. उदर म्हणजे पोट, पोट ज्याचं लंब आहे असा. तर असा कोण आहे, हा शब्द वापरलेला आहे श्री गणेशांसाठी, गणेशजीसाठी वापरलेला आहे लंबोदर, म्हणजे ज्यांचं पोट लंब आहे. तर मग हे आता गणेशजीचं वर्णन आलं, पण शब्दात कुठे गणेश दिसते का, नाही. तर मग त्यांचं वर्णन आलं म्हणजे लंबोदर, म्हणजे हे बहुव्रीही समास झाला. दुसरं एक्झाम्पल बघू. दशानन, दशानन कोणाला म्हटलेलं आहे, म्हणजे ज्याचे 10 सर आहेत, म्हणजे डोके आहेत, ज्याचे 10 डोके आहेत त्याला दशानन म्हणलेलं आहे. असं कोणाला म्हटलं, रावणाला. आता इथं रावणाचं वर्णन आलं पण रावण शब्द नाही आला, म्हणून दुसऱ्या व्यक्तीचं जो वर्णन करते त्याला बहुव्रीही समास म्हणतात. आता याच्यात करायचं काय आहे, तर तो शब्द जर पुलिंगी किंवा नपुसलिंगी असला तर त्या शब्दाच्या पुढे फक्त यस्य स लावून टाकायचं. किंवा स्त्रीलिंगी असलं तर यस्य सा लिहून टाकायचं. आता लंबोदर हा गणेशजीचा आहे म्हणजे पुरुषलिंगी आहे, तर असं करायचं. याचं लंबो उदर आहे ना, तर मग लंब जसा तसा लिहून टाकायचा लंब, आणि उदराचं उदराणी करायचं यस्य स. दशानन म्हणजे आनंद, दश म्हणजे 10, आनंद म्हणजे मुंडकी, ज्याला 10 मुंडकी आहेत. तर दश शब्द जसा तसा लिहून टाकायचा, आननानी करायचं फक्त, आननानी यस्य सह, यस्य सह लिहून टाकायचं. आता नीलकंठ बघा, नीलकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे. तर कंठ निळा कोणाचा आहे, महादेवजीचा. तर मग त्यांचं वर्णन आलेलं आहे नीलकंठ. तर मग याचं काय करायचं, नीलकंठ यस्य सह असं करून टाकायचं. फक्त यस्य सह लावायचं विसरू नका, यस्य सह लावायचं. बहुव्रीही समास आहे समजलं की त्याचं यस्य सह. तर याची काही उदाहरण सॉल्व करून बघा आणि पेपर होईपर्यंत उदाहरण सॉल्व करत राहा. तुम्ही तुमच्याजवळ जे काही पुस्तक असेल आणि तुम्ही त्यातलेच उदाहरण सॉल्व करत राहाल, तर त्यातलेच उदाहरण म्हणजे जितकी जास्त सॉल्व करसाल तर पेपरात त्या उदाहरणापैकीच उत्तर येऊन, म्हणजे त्या उदाहरणापैकीच एखादं येऊन जाईल पेपरात. तर मग तुम्हाला सोडवायचं पण काम नाही पडणार, उत्तर आधीच माहीत असेल तसं तसं लिहून टाकायचं बस. म्हणून उदाहरण सोडून बघा. मला जर भेटली तर मी तुम्हाला PDF मध्ये टाकून देतो. टेलिग्रामवर तुम्ही जॉईन होऊन जा. टेलिग्राम चॅनलची लिंक टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला जॉईन होऊन जा. मी तिथं याच्या नोट्स आणि जे उदाहरण आहेत ते उदाहरण टाकून देतो, ते तुम्ही सॉल्व करा, त्यापैकीच एखादं येऊन जाईल. तर हे झालं समास प्रकरण, एवढंच. बाकी काही समजलं नाही तर इंस्टाग्रामवर मला आयुर्नोवा नावाचं पेज आहे, त्या पेजवर तुम्ही डाऊट विचारू शकता. मी त्याचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर पाठवून देईल. तर धन्यवाद.